तर बघा आज दुपारी आम्ही मस्त गरमागरम वडापाव बनवले होते आणि त्यातलेच बघा 5-6 पाव शिल्लक राहिले होते. तर आज संध्याकाळी म्हटलं की मस्त या पावाचाच मस्त मसाले पाव बनवूया. त्यासाठी काय केलं, एक मोठ्या आकाराचा कांदा, एक टोमॅटो आणि एक सिमला मिरची अगदी बारीक बारीक कट करून घेतलं. त्यासोबत 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या छान कट करून घेतल्या. थोडीशी कोथिंबीर घेतली बघा. त्यानंतर एका कढईमध्ये 1 चमचा तूप आणि 1 चमचा तेल घातलं. छान गरम करून घेतलं. त्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरे घातली. जिरे छान तडतड दिली. त्यानंतर यामध्ये कट केलेला लसूण घातला. त्यासोबत कट केलेला कांदा, कट केलेला टोमॅटो आणि सिमला मिरची घातली. आता या सगळ्या भाज्या बघा, त्याचसोबत यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं, व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आणि त्यानंतर बघा 1 चमचा लाल तिखट, त्यासोबत 2 चमचे कांदा लसूण मसाला, अगदी 1 चमचा इतकं काश्मीरी लाल तिखट, 2 चमचे धना पावडर, थोडीशी हळद घातली आणि 1 ते 2 चमचा इतका पावभाजी मसाला घातला. व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर अगदी थोडंसं पाणी घातलं आणि यावरती झाकण ठेवून बघा ही भाजी 2 ते 3 मिनिटासाठी छान शिजवून घेतली. त्यानंतर बघा तवा ठेवला. तव्यावरती थोडंसं तेल आणि तूप लावलं आणि त्यानंतर यामध्ये थोडंसं लाल तिखट कोथिंबीर घातली. कट करून घेतलेला पाव घातला. त्या पावामध्ये बघा हा मसाला भरला आणि वरतून छान असा पाव मस्त उलटून पलटून खरपूस भाजून घेतला. इथं तयार आहे आपला मसाला पाव. आपल्या चॅनलवरती फुल व्हिडिओसुद्धा आहे, तिथं जाऊन व्हिडिओ नक्की बघा. चला पटकन सबस्क्राईब